नमस्कार. नमस्कार. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया राज्यसभेच्या खासदार आदरणीय सुनित्राताई यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था काम करते. पर्यावरण निसर्ग या संदर्भानं अनेक उपक्रम राबवता प्रतिबिंब या व्याख्यानमालेचंही आयोजन या फोरमच्या माध्यमातून करण्यात आलं आणि आज या व्याख्यानमालेसाठी तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर असं काही विशेष मार्गदर्शन वगैरे करायला मी इथं आलेलो नाही आहे. तुम्ही सगळी वयानं, अनुभवानं, ज्ञानानं माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी आहात. मी फक्त काही अनुभव तुमच्यासोबत शेअर करेल आणि मग आपण एकत्रित ठरवूयात की जगणं नेमकं कशानं सुंदर होईल. मी असं का म्हणतो की मी असं काही मार्गदर्शन करणार नाही आहे, त्याचं कारण आहे. असंच जरा बरं बोलायला लागलं आणि तुमच्यासारखी काही मंडळी जर कौतुक करायला लागली, आम्ही पण जमिनीवर राहत नाही, मग आम्ही अशा हवेत चालायला लागतो. एक दिवशी असं हवेतच मी वडिलांना म्हटलं आता इथून पुढे मी भाषण वगैरे करणार नाही. म्हटले काय झालं? म्हटलं समाज जर सुधारणार नसेल तर आपण का बोलावं? वडील मला म्हटले ते समाज सुधारायचा आहे तेव्हा सुधरू दे. म्हटलं मग बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना, आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की परिवर्तनाची सुरुवात जर कुठून करायची असेल ना, तर ती आपल्यापासून करायला हवी. जग बदलायचंय तेव्हा बदलेल, पण आपण बदलतोय का? आपण आपलं जगणं सुंदर व्हावं यासाठी काही प्रयत्न करतोय का? आपल्यामध्ये काही परिवर्तन व्हावं यासाठी आपण सेल्फ मोटिवेटेड आहोत का? या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्रित विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि आज ज्या विषयामध्ये तुम्ही सगळी मंडळी काम करतायत, माझा दावा आहे निसर्गाकडे दुर्लक्ष करून आपण आपलं जगणं कधीही सुंदर करू शकणार नाही. आपल्याला जर आपलं जगणं सुंदर करायचं असेल तर निसर्गाचे काही नियम समजून घ्यावे लागतील आणि निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. काय निसर्गाचे नियम आहेत? निसर्गाशी जुळून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? माझा तर दावा आहे माणूस एकमेव प्राणी असा आहे जो निसर्गाशी जुळून घ्यायलाच तयार नाही आहे. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळून आहे, पण आपण मात्र निसर्गाशी जुळून घेण्याऐवजी निसर्गावर मात करता येईल का या प्लॅनिंगमध्ये आहोत. मला वाटतं निसर्गाशी जुळून घेतलं ना, जगणं सुंदर होतं. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शनमध्ये आलाय, घिरट्या घालतोय, उद्यापासून डाएट 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. माणसं दाखवू किती? आपण निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. एकंदरीत निसर्गानंच माणसाचं आयुष्य सुंदर केलंय, पण आपल्याला आपल्या जगण्यातली सुंदरता ही साधनांवरती अवलंबून आहे असं वाटायला लागलं. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, सुलभ होईल, पण ते सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. साधनांनी जर माणसाचं आयुष्य सुखी होत असतं, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलंच. हा मॉनिटर थोडा इकडे कर ना. आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलंच नसतं. पण दुर्दैवानं, आणि थोडा मॉनिटर दे मला, पण दुर्दैवानं माणसं साधनांमध्ये सुख शोधायला लागली आणि तिथे गडबड झाली. आपल्यापैकी कुणी कोरोना बघितलाय का? पाहिला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. बरं मला एक सांगा, जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे?
आणि हे कुणी जाहीर केलंय? इतका तर माणूस हुशार आहे, त्याचं त्यानंच जाहीर केलंय. आपण जगात सगळ्यात हुशार आहोत. मग कोविडमध्ये आपली हुशारी नेमकी गेलती कुठे? डोळ्यानं न दिसणारा एक विषाणू, पण सगळं जग जागेवर थांबलं. बघितलं कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. मला वाटतं निसर्गासोबत जर जुळून घेतलं तर जगणं सुंदर होईल. इथं अनेक ज्येष्ठ मंडळी समोर बसलेली आहेत. लांबचा काळ नाही, मी माझं लहानपण सांगतो. मला आठवतंय बाबा, गावी जर गेलो, गुडघे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवतंय सर. दिवसभर कुरणामध्ये जनावरं नेऊन चारायची आणि येताना नदीवर जनावरांना पाणी पाजायचं. ज्या नदीवर जनावरं पाणी पित होती त्याच नदीवर गुराख्यानं सुद्धा पाय टेकवायचे आणि गुडघे असे खाली टेकून झऱ्याला तोंड लावून पाणी प्यायचं. लांबचा काळ नाहीये. आज मला एक नदी दाखवा जिथे तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. एक नदी आम्ही नीट ठेवली नाही की जिथे आम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकतो. आम्ही कुठे घेऊन चाललोय आमच्या ज्ञानाला? काय आम्हाला सिद्ध करायचंय ज्ञानातून नेमकं? मुळात आमचं ज्ञान समाजाभिमुख आहे का? या ज्ञानाच्या जोरावर आम्ही समाजहिताच्या, निसर्गहिताच्या काही गोष्टी नेमक्या करतोय का? माणसं अडाणी होती, कदाचित फार शिकलेली नसतील, पण त्यांना निसर्गाशी जुळून घेणं समजत होतं. शहाणी होती माणसं. नद्या नाल्या स्वच्छ असल्या पाहिजेत, निसर्ग म्हणजे देव आहे असं मानून झाडांना, नद्यांना पूजणारी, मानणारी, त्यांना स्वच्छ ठेवणारी माणसं होती. आता आपण शिकलो खरं, पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक नदी नीट ठेवली नाही की जिथे आपण पाणी पिऊ शकतो. आज कितीतरी नद्यांची परिस्थिती, सगळीकडे जलपर्णी वगैरे, शासनाला कोट्यवधी रुपये खर्च करून नदी सुधार प्रकल्प हातात घ्यावे लागले. कुठे घेऊन चाललोय आपण निसर्गाला? जी परिस्थिती पाण्याची तीच हवेची. दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, गाड्या तुमच्या मालकीच्या असतील पण रोज बाहेर काढू नका, ऑड डे गाड्या बाहेर काढा. आज काढली, आता उद्या नाही. जी परिस्थिती हवेच्या बाबतीत दिल्लीची तीच उद्या मुंबईची, परवा पुण्याला, आणि मग बारामतीला यायला वेळ लागणार नाही. आज जाईल तिथे आपण पाण्याची बाटली घेऊन जातोय. एक दिवस असा येईल आपल्याला, अरे दिल्लीला जायचं ना, आपली आपली ऑक्सिजनची टाकी घ्या. इथपर्यंत येऊ देऊ नका. काय परिस्थिती? जाईल तिथे पाण्याची बोटल आहे. ज्या कुणी माणसानं 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल, लोकांनी त्याला वेड्यात काढलं असेल. अरे पाणी कुठे 20 रुपये लिटरनं विकतात का? पण त्या शहाण्या माणसाला माहीत होतं निसर्गाला माणूस अशा पातळीवरती नेऊन पोहोचवणार आहे. एक दिवस असा येईल की पाणी सुद्धा विकत घ्यावं लागेल. पूर्वी जर कुठे व्याख्यानाला गेलो ना, टेबलवरती तांब्यावरती एक फुलपात्र असायचं. आता मला सांगा, तांब्या आणि फुलपात्र कुठं आहे ग? आता जाईल तिथे पाण्याची बोटल आहे आणि तांब्या आणि फुलपात्र संयोजकांनी ठेवलं तरी ते आलेला माणूस पिईल का? कुठून आणलंय आणि काय कोणास ठाऊक म्हणताय? पाण्याची बोटल आहे का बघा. मला वाटतं सर, तांब्या आणि फुलपात्र अजून फार फार तर सुपारी, साखरपुडा, तिळा अशा कार्यक्रमात अजून आहे. काही दिवसानं तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या. इथपर्यंत येऊ देऊ नका. तुम्ही ज्या विषयामध्ये ही सगळी संस्था काम करते ना, इथेच जगणं सुंदर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे. जुन्या काळात लोकांनी कुणी जर गेलं तर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ झाडं लावली, ती वाढवली, ती टिकवली. आमराई असायची गावात, ही आमच्या आज्याच्या नावानं, ही आमच्या पंजाच्या नावानं. गेलेल्या माणसाच्या स्मृतीप्रित्यर्थ लोक आमराई उभी करत होते, झाडं लावत होती. लहानपणी जर गावी गेलो ना साहेब, कोणत्याही घरात आंब्याची आडी होती. कुठेही जा आंबे खा. बोराच्या सीझनमध्ये जर गावी गेलं, गावातल्या 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली असायची. बोराला दगड मारते, डोक्यात पाडून घेते. जांभळाच्या सीझनमध्ये जा, 2-4 पोरांचे तरी हात गळ्यात असायचे. आता झाडं बिडं आम्ही फक्त फॉर्मॅलिटी म्हणून लावतो. वाढदिवसाला झाड लावायचं, दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, चौथ्या दिवशी झाड गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतो, झाड फक्त नवीन असतं. कोणाच्या तरी वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, सकाळी झाडं लावायची कार्यकर्त्यांनी,
दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या. फिट्टम फाट. आम्ही कुणाला फसवायला निघालेलो आहोत? एक पुस्तक, एक प्रसंग माझ्या वाचनात आलता. एका अधिकाऱ्याने लिहिलं, मी असा प्रवासामध्ये होतो आणि प्रवासामध्ये असताना माझ्या पत्नीनं मला सांगितलं की साहेब, समोर झाडांवरती किती सुगरणीचे खोपे आहेत, एखादा खोपा आपण घेऊयात का, आपल्या गॅलरीमध्ये लावू, छान दिसेल. साहेबांनी लगेच ड्रायव्हरला सांगितले गाडी थांबव. मागे ताफा होता. मागच्या लोकांना सांगितले जरा मॅडमला एक खोपा पाहिजे, तो पक्ष्यांचा सुगरणीचा, जरा घेऊन येता का, गॅलरीत लावायचा आहे. साहेबांनी आदेश दिल्याबरोबर हे सगळे बाकीचे त्यांचे सहकारी लगेच गेले. कुणालाच झाडावर चढता येईना. म्हणजे आता खोपा काढायचा कसा, साहेबांचा तर आदेश आहे. मग एक गुरामागं चालणारं एक पोरगं होतं. त्या गुराख्याच्या पोराला बोलवलं. म्हटलं हे बाबा, ते आमच्या साहेबांच्या बायकोनं सांगितलंय 2 खोपे काढून आणायचे, जरा वर झाडावर चढतो का? पोरगा म्हणला मी नसतो चढत. म्हणला झाडावर. हे 10 रुपये धर, पण एखादं तर घरटं काढून आण. नाही साहेब म्हणला, मी घरट्याला हात पण लावत नसतो. बरं हे 50 रुपये धर. साहेब म्हणला 50 काय, तुम्ही 500 रुपये जरी धरले ना तरी मी त्या घराला हात लावणार नाही. अरे झालं काय एवढं? म्हटला साहेब, ते कुणा पक्ष्यांचं घरटं आहे. सकाळी दाना पाण्यासाठी त्यातले पक्षी घराच्या बाहेर पडले असतील आणि संध्याकाळी दमून भागून जेव्हा घरट्याकडे येतील आणि त्यांना जर त्यांच्या फांदीवर त्यांचं घर नाही दिसलं, मग काय अवस्था होईल त्यांच्या मनाची? साहेब, तुमच्या दृष्टीनं गॅलरीत लावायचा शोपीस असेल, पण कुणा पाखरांचं ते घरटं हो, असं 5-50 रुपयासाठी कसं काढायचं? त्या अधिकाऱ्यानं लिहिलं, एवढी पुस्तकं वाचली, एवढ्या परीक्षा पास झालो, पण निसर्गाशी इतकं समरस होणं मला अद्याप कळलं नव्हतं, जे या गुराख्याच्या पोरानं मला शिकवलं. किती निसर्गातला प्रत्येक घटक महत्वाचा आहे बघा बरं. तुम्ही विचार करा, आज आपण घरी गेलो आणि संध्याकाळी प्लॉटवर आपला बंगला नसला, मग आपणही निसर्गातले घटक आहोत त्यांच्यासारखेच. फक्त आपण आपल्या अक्कल हुशारीच्या जोरावरती जरा काही 4 वस्तू निर्माण केल्या, 4 साधनं निर्माण केली, पण आपणही त्यांच्यासारखेच घटक आहोत. आपल्यालाही मर्यादा आहेत आणि आपण त्यातल्या त्यात नशिबान आहोत. आपल्याला मदत करणारी माणसं आहेत, आपल्याला मार्ग दाखवणारी आहेत. प्राण्या पक्ष्यांचं काय हो? आणि म्हणून मला म्हणायचं, जगणं सुंदर जर करायचं असेल तर निसर्गाशी जुळून घ्यावं लागेल. असं पक्ष्यांचं घरटं पावसात पडलं, वाहून गेलं. ती चिमणी रडायला लागली की अरे घरटं तर पडलं. चिमणा म्हटला रडू नको, आत्ता पाऊस संपेल. त्या चिमण्यानं असे पंख विस्पारले आणि त्या पंखांच्या खाली ती चिमणी अलगद येऊन थांबली. सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश झाला. चिमणीला म्हटला चल परत एक एक काडी गोळा करू आणि परत घरटं बांधू. अहो पण ते पहिलं तर पडलं. चिमणा म्हणतो अगं हो, घरटं पाडणं त्याच्या हातात आहे आणि घरटं बांधणं आपल्या हातात आहे. आणि पुढे जाऊन चिमणीला म्हणतो आणि हो, कोणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत. आपली घरटी आपणच बांधायची असतात. 4 गाड्या गोळा करायच्या आणि जुळून घ्यायचं या निसर्गातल्या सगळ्या संघर्षासोबत. प्राणी पक्ष्यांना कळलंय निसर्गातला संघर्ष माहीत आहे, निसर्गाशी जुळून घेणं माहीत आहे आणि मुळात निसर्गाचे 2 नियम पक्के त्यांना माहीत आहेत, जे आपल्याला माहीत आहेत पण आपल्याला ते कळून घ्यायचे नाहीयेत, आपल्याला ते जाणून घ्यायचे नाहीयेत. निसर्गाचा पहिला नियम आहे, जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाहीत. साहेब, आपण कोणतर आता घरात जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातनं कोणतर जाणार आहे हे 9 मिनिट तर आधी कळतं का? आणि ताई, समजा आपल्याला 9 महिने आधीच पत्र आलं असतं, तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती माणसाची? पत्र आल्याबरोबर निम्मे तर टेन्शननीच गेले असते. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि समजा आपल्याला जर जाताना काही घेऊन जायची सुविधा असती तर आपण सोयीनं गेलो असतो का? आपण आपलं तर नेलंच असतं. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? पण निसर्ग इतका सुंदर वागलाय, येण्याचे संकेत देतो, जाण्याचे देत नाही. येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि माणसालाच हे जाणून घ्यायचं नाहीये. रस्त्यानं असा एक ट्रक चाललेला, तांदळाच्या गोण्या होत्या, 4-5 तांदळाच्या गोण्या रस्त्यावर पडल्या, सगळे तांदूळ सांडले. तिथे 4 मुंग्या आल्या.
एक एक दाणा उचलला आणि आपल्या आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्या मुंग्यांनी रस्त्याकडे बघितलं पण नाही. तिथं 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले, आपल्या आपल्या घरट्याकडे निघून गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. तिथं 4 गायी आल्या, ओंजळ ओंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. आणि साहेब नंतर तिथं 4 माणसं आली. आता मी सांगू का परत तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही आणि माणसं शोधत होती, ट्रक कुठे गेली बघा म्हटलं. माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गातले नियम समजून घ्यायचे नाहीयेत. निसर्गाशी जुळ कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? डोळ्यानं न दिसणारा एक विषाणू सगळं जग जागेवर थांबवलं. बघितला कुणीच नाही पण कळला मात्र सगळ्यांना. काय काय केलं नाही, टाळ्या थाळ्या. खिडकीतनं आम्ही खाली बघायचो, जनावरं फिरतात, आम्ही रस्त्यावर कधी येणार? पण 2 वर्ष आपल्याला रस्त्यावरती उतरू दिलं नाही. दुबईमध्ये मध्यंतरी अचानक पाऊस झाला, एक विमान दुबईतून निघू शकलं नाही. जगातला सगळ्यात बिझीएस्ट एअरपोर्ट आहे दुबई. दिल्लीमध्ये धुकं पडलं, एक विमान निघू शकलं नाही. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? आपण फार छोटे घटक आहोत. आणि म्हणून त्याच्याशी जुळून घेत घेत जगणं सुंदर करता येईल का, याच्यासाठी जरा प्रयत्न करूयात. साध्या साध्या गोष्टींची मजा घेऊयात, साध्या साध्या गोष्टींचा आनंद घेऊयात. आणि मुळात हे कळायला हवं की आपण सगळेजण इथं टेम्पररी आहोत. आपण कुणीच परमनंट नाही आहोत, आपण पाहुणे आहोत. आपल्याला प्रत्येकाला या रंगमंचावर एक एक भूमिका दिलेली आहे आणि ती भूमिका आपल्याला चोख वाटवायची. ज्या दिवशी आपल्याला आपली भूमिका कळते ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जातं. पण इथं आयुष्य संपत येतं. आता कळतं, काळ नजीक आलाय, तरी आम्हाला कळत नाही आमची भूमिका नेमकी होती काय. आपल्याला ज्या दिवशी आपली भूमिका कळेल, ज्या दिवशी आपल्याला आपल्या स्ट्रेंथ विकनेस समजतील, ज्या दिवशी आपण आपल्याला इथे पाहुणे म्हणून समजायला सुरुवात करू, त्या दिवशी जगण्यात रंगत भरते. पण आपल्याला आपली भूमिका समजायला हवी. आत्ता एक चित्रपट बघितला, साऊथचा मूवी, एक कोर्ट कचेऱ्या याच्या संदर्भानं. एक सिनियर वकील आहे आणि त्याच्या हाताखाली काम करणारे त्याचे अनेक ज्युनियर. त्यातला एक ज्युनियर बरीच दिवस प्रामाणिकपणे काम करत होता आणि त्याने शेवटी त्या सिनियर वकिलाला विचारलं, साहेब मी रोज तुमचं सगळं ऐकतोय, एक तरी इंडिव्हिज्युअल केस मला द्या, मी लढतो, मी बघतो, तर एक तरी केस मला द्या. त्या सिनियरनं सांगितलं, ठीक आहे, पण त्याआधी मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर दे, मग आपण बघू काय करायचं. म्हणजे काय प्रश्न आहे? त्यानं सांगितलं, एक रेल्वे ट्रॅकवरनं चाललेली आहे आणि अचानक समोर एक माणूस उभा आहे आणि तुझ्या हातामध्ये बटन आहे, तू रेल्वेचा मार्ग बदलू शकतो. समोरचा माणूस जर तो मार्ग बदलला नाही तर मरेल, अशा वेळेस तू काय करशील? तो म्हणला, ऑब्व्हियसली माझ्या हातात जर बटन आहे आणि मी रेल्वेचा मार्ग जर बदलू शकतो तर त्या एका माणसाचे प्राण मी वाचू शकतो, मी मार्ग निश्चित बदलेल. सिनियरनं सांगितलं, ठीक आहे. दुपारी यानं परत विचारलं, साहेब त्या केसचं काय झालं? अरे मी तुला सकाळी एक प्रश्न विचारला होता आणि तू सांगितलं होतं मला की मी मार्ग बदलेल, पण मला तुला विचारायचं आहे, तू जिकडे मार्ग बदललाय तिथं पुढं 5 तरुण उभे आहेत, आता तू काय करशील? त्या 5 तरुणांना मारशील की ह्या एका माणसाला मारशील? नाही, ऑब्व्हियसली म्हणला साहेब, 5 जणांचे जीव घेण्यापेक्षा ह्या एकाला मरू देईल. संध्याकाळी यानं परत विचारलं, साहेब त्या केसचं काय झालं? अरे म्हणे, मला ते तुला विचारायचं राहिलं, तू म्हटला होता मी ते एकाला मारेल, पण मी तुला हे सांगायचं विसरलो, हे 5 जण आहेत ना, अट्टल गुन्हेगार आहेत आणि आज ना उद्या फासावरच जाणार आहेत. मग साहेब मी ते 5 जण मारून टाकल. दुसऱ्या दिवशी सकाळी यानं परत विचारलं, साहेब त्या केसचं काय झालं? ते म्हटले, ते केसचं राहू दे, मी तुला हे सांगायचं विसरलो, हे जे 5 जण अट्टल गुन्हेगार आहेत हे तू मारशील, पण हे इकडे जे आहे ना, हे त्यांचे वडील आहेत. तो म्हणला, साहेब तुम्ही मला इतकं कन्फ्यूज केलंय, ह्याचं उत्तर काय असेल ते सांगा आणि केस देणार आहे की नाही ते सांगा म्हटलं. ते म्हणले, ते केसचं बाजूला राहू दे आणि प्रश्न उत्तर बाजूला राहू दे, मला तुला आठवण करून द्यायची, तू वकील आहे, तू उत्तर नसतं द्यायचं, तू प्रश्न विचारायचा असतो म्हणले. तू तुझी भूमिका विसरला आणि तिथं गडबड झाली. आपण भूमिका विसरतोय की आम्ही काय भूमिकेत आहोत, आम्ही काय रोल घेऊन जन्माला आलेलो आहोत. आम्ही टेम्पररी आहोत. हो, नोबेल ज्यांच्या नावानं हे नोबेल पारितोषिक दिलं जातं, अल्फ्रेड नोबेल, हजारो पेटंट ज्यांच्या नावावर येते आणि आयुष्यभर ज्यांनी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम केलं, या अल्फ्रेड नोबेल हे गेले, वारले
अशी अफवा पसरली आणि ती अफवा एवढी पसरली की वर्तमानपत्रात बातमी छापून आली. आणि वर्तमानपत्रातलं हेडिंग काय होतं? जागतिक अशांततेचा फायदा घेत ज्यानं कोट्यावधी रुपयांची माया जमवली ते अल्फ्रेड नोबेल काळाच्या पडद्याआड. नोबेल यांनी स्वतः गेल्याची बातमी जेव्हा वाचली त्यांनी विचार केला, मी गेल्यानंतर जग काय बोलणार आहे? आयुष्यभर मी संशोधनात घातले, डायनामाइटचा शोध लावला, ते नंतर बॉम्बमध्ये युटिलाइज झालं, या सगळ्या युद्धाच्या काळात पैसे मिळाले, आणि मी गेल्यानंतर लोक माझ्याविषयी काय बोलणार आहेत? जागतिक शांततेचा फायदा घेत ज्यानं कोट्यावधी रुपयांची माया जमवली ते नोबेल काळाच्या पडद्याआड. त्या दिवशी ती बातमी खटकली. नोबेल यांनी सगळ्या संपत्तीचं ट्रस्ट केलं आणि शांततेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मग नोबेल पारितोषिक द्यायला सुरुवात झाली. आणि नंतर मग वेगवेगळ्या विषयांमध्ये. सांगायचं तात्पर्य, ज्या दिवशी माणसाला जाणीव होते की आपण टेम्पररी आहोत, आपण थांबणार आहोत, एक दिवस असा येणार आहे की आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात असा दिवस येणार आहे, कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. हे कळलं की मग जगणं सुंदर होऊन जातं आणि मग मोठमोठे प्रश्न सुद्धा खूप छोटे वाटायला लागतात. दुःख कुणाच्या आयुष्यात नाहीये, संकट कुणाच्या आयुष्यात नाहीये, पण आपण संकटांचा दुःखांचा इतका बाहू केलाय की आपण आनंदाचे क्षण टिपकागदासारखे टिपून घेणं हेच जणू विसरून गेलोय. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला राम आवडतो का कृष्ण? कृष्ण का? काय मजा आहे, दूध दही तूप लोणी गोपिका, नाचणं गाणं हिंडणं फिरणं. आणि राम का आवडत नाही? 14 वर्ष वनवास. ते रामाला किमान 14 वर्षाचाच वनवास होता. हे कृष्णाच्या आयुष्यात किती दुःख येतो. तो जन्माला येण्याच्या आधीपासून लोक वाट बघत होते, कधी जन्माला येतोय आणि कधी आपण त्याला मारतोय. जन्माला आला, आई वडिलांच्या अंगावरती खेळता आलं नाही, आईच्या अंगावरती दूध पिता आलं नाही, बापानं उचललं आणि दुसऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं. तिथे लहानाचा मोठा झाला, 4 सवंगडी मिळाली असतील, खेळता बागडता गोकुळ सोडावं लागलं आणि वृंदावनात गेला. वृंदावनामध्ये राधा भेटली, राधेला सोडावं लागलं आणि मथुरेमध्ये गेला. मथुरा सोडावी लागली आणि द्वारका उभी केली. मथुरा सोडली तर लोक त्याला रणछोडदास म्हटले. लोक म्हटले पळून गेला आम्हाला सोडून. किती अवहेलना. आणि जी द्वारका स्वतःच्या हाताने उभी केली तीच द्वारका कृष्णाला डोळ्या देखत अशी बुडताना बघावी लागली. याच्यापेक्षा दुःख अपमान कुणाच्या वाट्याला आहे? आणि तरी सुद्धा तुम्ही कृष्णाला कधी टेन्शन मध्ये बघितलाय का? काय करायचंय बुवा, गोकुळ गेलं, राधा गेली, वृंदावन गेलं, मथुरा गेली, द्वारका बुडाली, आता जगण्यात काय अर्थ आहे का? आता आपल्याला तर काय जगायचंच नाही, आता काही नको, युद्ध नको, कंस काही नको. कृष्णाने आपला मोबाईल घेतलाय, कुठेतरी जाऊन बसलाय, जंगली रमी प्याओ ना महाराज. अरे कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ दे, कृष्ण हसतो, कृष्ण गातो, कृष्ण नाचतो, कृष्ण जगण्याचा उत्सव करतो. 2 शब्द आहेत सर, एंटरटेनमेंट अँड सेलिब्रेशन. एंटरटेनमेंट म्हणजे तिकीट काढायचं आणि पिक्चर बघायचा, आणि सेलिब्रेशन आपण आपल्या जगण्याचा उत्सव करायचा. कितीही संकट येऊ दे, कृष्ण रडत नाही, घाबरत नाही, असा पाय रोवून उभा राहतो संकटांच्या समोर. जेव्हा शांतिदूत म्हणून दुर्योधनाकडे गेला आणि दुर्योधनानं त्याचं ऐकून तर नाहीच घेतलं. बघा, प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार सगळ्यांना असतो. बघा बाबा, हे तुम्हाला पटतंय का, या आमच्यात, नाही म्हणायचा अधिकार तुम्हाला निश्चित आहे. पण एखाद्याचा अपमान करून कृष्णानं प्रस्ताव दिला होता, 5 गावं तरी देऊन टाका, 5 गावं जर दिली तरी पांडव आनंदात राहतील. दुर्योधन म्हणला 5 गावं, सुईच्या टोकावर जेवढी जागा येते ना तेवढी सुद्धा देणार नाही. बरं, एवढं म्हणून थांबला नाही. कृष्णाला म्हटला, तू कोण आहेस? तू हा शांतिदूत म्हणून आलाय, मला सांगतोय सगळं, हे तुझं प्रवचन तिकडं अर्जुनाला जाऊन सांग. मी दुर्योधन आहे आणि तू म्हणला गुराखी तुरुंगात जन्माला आलेला, तुझी जागा इथे नाहीये, तुझी जागा तुरुंगात आहे. आणि दुर्योधनानं आजूबाजूच्या सैन्याला सांगितलं, याला पकडा आणि तुरुंगात टाका. आजूबाजूचं सैन्य त्या कृष्णाला पकडायला आलं, मोठमोठ्या साखळ्या घेऊन आलं. आता तो कृष्ण आहे, तो घाबरत नाही, तो चिडत नाही, तो असा पाय रोवून उभा राहतो मजबूत. आणि हसत हसत दुर्योधनाला म्हणतो, बांधने मुझे जो आए हो, जंजीर बडी क्या लाए हो. बांधायला मला आलात, साखळ्या जरा मोठ्या आणल्यात,
तरी दुर्योधनाला समजत नाही. आणि मग कृष्ण म्हणतो, यदी मुझे बांधना चाहे मन, पहिले बांध अनंत गगन. मला जर बांधायचा विचार करतोय, पहिल्यांदा हे अनंत गगन तुला बांधता येईल का याचा विचार कर. तरीही दुर्योधनाला समजलं नाही. आणि मग मात्र कृष्णानं दम भरला. कृष्ण हळुवारपणे बासरी पकडतो, पण कृष्णाला सुदर्शन पेलवण्याचं पण सामर्थ्य कृष्णामध्ये नक्की आहे. कृष्णानं दम भरलाय दुर्योधनाला. अंबर में कुंतल जाल देख, पद में नीचे पाताल देख, हाथों में तीनों काल देख, सब जन्म मुझी से पाते हैं, फिर लौट मुझी में आते हैं. सगळ्यांचा जन्म माझ्यापासून आहे आणि परत माझ्यापाशी यायचंय, लक्षात ठेव. तरीही दुर्योधनाला समजलं नाही. आणि मग मात्र जाताना कृष्णानं सांगितलं, याचना नहीं अब रण होगा, अब महाभारत होगा. तुम्ही कृष्ण अभ्यासा. रामानं कायदा प्रस्थापित केला, आदर्श प्रस्थापित केला, बाबांनो असं वागा, ह्या मर्यादा पाळा. आणि कृष्णानं सांगितलं, तुम्ही जर ह्या मर्यादा पाळल्या नाही तर मग मात्र मी आहे. तो वेळ प्रसंगी कायदा कसा मोडायचा, तो कायदा प्रस्थापित करण्यासाठी पुन्हा त्याला बगल, हे सगळं कृष्णाकडनं पाहून शिकायला मिळतं. आणि म्हणून संकट दुःख सगळ्यांच्या वाट्याला आहेत, आपल्यालाही वाट्याला येणार आहेत. त्यातल्या त्यात आनंदाचे क्षण शोधायचे. हे सगळं माझ्याच वाट्याला का असं म्हणत रडत बसायचं नाही. मला राजा हे वाटतो साहेब, एका तरी पुढाऱ्यानं आत्महत्या केलेली बघितलंय का बरं? त्यांना कमी टेन्शन आहे का? पण ते दोन घेऊन आपलं पुढे चालत राहतात. आपल्या वाट्याला आलेली जी संकट आहेत ना, याच्याकडे कोणत्या दृष्टीनं बघायचं, मला वाटतं ती दृष्टी आपल्यामध्ये विकसित होणं गरजेचं आहे. म्हणून आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊ. आपल्या दुःखाचं मूळ कारण जर काय असेल ना, तर मला वाटतं ते म्हणजे अहंकार. आणि अहंकारातून निर्माण झालेली तुलना. आपण कायम तुलनेत जगतो. आपल्याला आपली प्रगती मोजायचं एकक आपलं आपल्यापाशी नाहीच आहे. आपण इतरांच्या तुलनेत कुठे आहोत यातून प्रगती मोजायला लागतो. म्हणजे त्याच्या तुलनेत मी कुठे आहे, याच्या तुलनेत मी कुठे आहे, आणि त्यावरनं आपण ठरवतो आपण आपल्या आयुष्यात काही केलंय की नाही. म्हणजे आमच्याकडे एकानं 2-4 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधलाय. आणि रस्त्यानं जाता येता कुणी दिसलं, काका पहिलं त्याला थांबवतात, ए बस जरा चहा घे. त्याला चहा द्यायचा, अर्धा तास बंगल्याचं सांगतात. टाईल्स कशा वाटल्या, कर्टन कसे वाटले, हे कसं वाटलं. बरं, ते बिचाऱ्यानं कष्टानं बांधलाय, ते सांगतंय, आपल्याला ऐकायला काय हरकत आहे का साहेब? काहींना इतकी खोड असते, अजिबात ऐकत नाही. ते जाताना त्याच्या डोक्यात भुंगा लावून देणार, ते जाऊ दे म्हणणार, ते किचनची दिशा बघ. ते इतकं टेन्शन मध्ये येत आहे. त्यानं 5 कोटीचा बंगला बांधलाय, पण त्याला वाटतं कोणती भिंत पाडू, कुठून काय करू, कुठं आडवं काय टाकू. ते सांगताय तर ऐका. कुणी कौतुकानं बोलतंय तर त्याचं कौतुक करा. छान घर बांधलं, कष्टानं केलं, खूप चांगलं हा काका, आवडलं मला. काका कायम सांगतात, मी कायम ऐकतो. आज जरा गडबड होती, काका भेटले, म्हणलं काका मला जरा महत्वाचं काम आहे, बंगल्याचं सांगा बरं पटकन. काका म्हणले चहा घे. चहा घेतला. ते पुढं बंगल्याचं काहीच बोले ना. म्हटलं मी निघू? ते म्हटले हो. म्हटलं पण आज तुम्ही घराचं काहीच बोलायला तयार नाही. ते म्हटले अरे आपल्या बंगल्यात राहिलंय काय? म्हटलं म्हणजे? अहो काल बांधलाय असा दिसतोय, रंग इकडचा तिकडं नाही, 2-4 वस्तू तर नवीन. अरे बाबा बंगल्यात काही अर्थ नाही. म्हटलं झालं काय? म्हणले आपल्या शेजारच्यानं याच्यापेक्षा मोठा बांधला रे, आता या बंगल्यात राहिलंय काय? म्हटले आपण जगतो ते तुलनेत जगतो. त्याच्या तुलनेत मी कुठे आहे, याच्या तुलनेमध्ये मी कुठे आहे. आणि कायम आपण अंतर्मनात डोकावण्यापेक्षा कायम इकडे तिकडे डोकावत राहतो. आपल्याला वाटतं इथं तर सुख मिळेल, तिथं तर सुख मिळेल. ज्ञानोबरायांनी खूप सुंदर व्याख्या केली. किंबहुना सोये जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. पण दुर्दैवानं आपण ते साधनांमध्ये शोधत राहिलो आणि तिथे गडबड होऊन बसली. म्हणून कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकवता येईल का? काय मित्रांच्या चुका शोधण्यापेक्षा कधीतरी आम्हीही कुठेतरी चुकतोय याचं आत्मपरीक्षण कधीतरी अंतर्मनात डोकावून करता येईल का? कुणी चांगलं काम करत असेल त्याचं कौतुक करता येईल का? त्याच्या जगण्यामध्ये आनंदाचा एक रंग भरता येईल का? पण आम्हाला कुणाचं कौतुक करायचं म्हटलं ना शब्द सापडत नाही. आणि दोष काढायचे म्हटल्यानंतर मग मात्र आमच्याकडे शब्दांची अशी काही मोठी लिस्ट असते. तुम्ही म्हणाल मग कौतुकच करायचं, दोष सांगायचेच नाहीत का? दोषही सांगायचे असतात, पण दोष हे कानात सांगायचे असतात आणि कौतुक हे 4 चौघात करायचं असतं. आपण उलट करतो. 4 चौघात पार इज्जत काढतो
आणि कौतुक कानात करतो. ताई, घरात पाहुणे आल्यानंतर पोराला नाव ठेवून उपयोग आहे का? आपण एरवी त्याचे लाड करतो आणि पाहुणे आल्यानंतर ऐकतच नाही, मोबाईलच घेऊन बसतोय, कुणावर गेलोय कुणाच ठाऊक. पाहुणा म्हणणार आहे का फारच बावळट आहे, मी घरी घेऊन जातो, परत सुधरून आणून देतो. आपल्यालाच सुधरायचंय. ते पोरग कितीही खोडकर असलं ना, पाहुण्याच्या देखत म्हणायचं, आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही दादाला छेडून तर बघा, ते बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय. मग तुमची इज्जत घालवायची एक संधी ते सोडत नाही. कौतुक करा, योग्य प्रसंगी कानाला पकडा, योग्य प्रसंगी कौतुक करा, योग्य प्रसंगी पाठीवर थाप मारा. नाती गुती, घरातली कुटुंब, मित्र, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जपता यायला हव्यात. मी मगाशी जसं म्हटलं, भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. साध्या साध्या गोष्टींमधला आनंद घेणं, ती जबाबदारी आपली आहे. किती साध्या साध्या गोष्टी आहेत बघा. एकत्र कुटुंब, एकत्र बसणं, एकत्र बोलणं, एकत्र गोल करून जेवायला बसणं. कितीतरी कुटुंबांमध्ये मला म्हणजे तुम्ही आपला विचार करूयात, किती दिवस झालेत आपण असं एकत्र सगळेजण गोल करून जेवायला बसलोय. आता तो गोल राहिला नाही, अर्धगोल होऊन बसलाय. समोर टीव्ही सुरू असतो आणि एकमेकाला फक्त रिमोट फेकून मारायचं राहिलेलं असतो. आता अर्धगोलही संपले. आता हल्ली टीव्ही कोण बघत नाही, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहेत. प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार येतो, आपापल्या वेळेनुसार जेवण करून निघून जातो. मला मान्य आहे आपण बिझी आहोत, प्रत्येकाच्या वेळा वेगळ्यात, घरी येण्याच्या, कामाच्या, रोज नाही आपल्याला एकत्र जेवता यायचं. पण आठवड्यातनं, 15 दिवसातनं, महिन्यातनं एक दिवस ठरवून घेऊयात की एक दिवस तरी आपण सगळेजण असा गोल करून जेवायला बसूयात, एकमेकांची विचारपूस करूयात. जेवायला बसलं ना, आमच्या आजोबा सांगायचे, पोरांनो ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही आजोबांना म्हणायचो, आजोबा ताटाच्या भोवती पाणी का फिरवायचं? ताटातले अन्नपदार्थ बदलतात का? बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते का? आजोबा म्हणायचे, ताटातले अन्नपदार्थ बदलत नाहीत, पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो. जेवायला बसलं की ते सांगायचे, आभार माना. म्हटलं कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. किती साधी गोष्ट होती हो, पण ही कृतज्ञता मनापासून मनावरती कोरली गेली. सकाळी उठलं का आजोबा म्हणायचे, चला म्हणा रे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. सकाळी उठल्याबरोबर आजोबा सांगायचे, देवाचे आभार माना. म्हटलं आता काय सकाळी सकाळी हो? ते सांगायचे, रात्री तर सगळेच जण डोळे झाकतात, सगळ्यांचेच सकाळी उघडत नाहीत. आपले आज डोळे उघडले त्याच्याबद्दल त्याचे आभार मानायचे. त्याला म्हणायचं, थँक्यू, आजचा दिवस तुझ्या कृपेनं बघायला मिळाला बरं का. रात्री झोपताना त्याला परत म्हणायचं, थँक्यू, आभारी आहोत, आजचा दिवस तुझ्या कृपेनं गेला. म्हटलं यानं काय होतं? ते म्हणायचे, यानं भगवंताविषयी, निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करायला आपण शिकतो. ती कृतज्ञता आपल्या मनात, तो कृतज्ञतेचा भाव कायम आपल्या मनामध्ये असला पाहिजे. मला वाटतं येणाऱ्या पिढ्यांना आहे ना, ही कृतज्ञता शिकवण्याची वेळ आहे. आपल्यामध्ये ही कृतज्ञता असली पाहिजे. आमच्यासाठी कुणीतरी काहीतरी केलंय, आम्ही कुणासाठी काहीतरी करू. मी वडिलांना विचारलं होतं, जगणं कशानं सुंदर होतं? ते मला म्हटले होते की यादी कर, तुला आजपर्यंत किती लोकांनी मदत केली. मी हे 150-200 लोकांची यादी केली. म्हणलं एवढ्या लोकांनी मला आजपर्यंत मदत केली आहे. ते म्हटले आता दुसरी यादी कर, तू किती लोकांना मदत केली. शोधून शोधून नावं शोधली, 5-6 जणांची नावं लिहिली. म्हणलं मी 5-6 लोकांना मदत केली. ते म्हटले तुला सुखी जीवनाचा मंत्र सांगू? म्हटलं हो. ते म्हणले ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना, त्या दिवशी जगणं आपोआप सुंदर होऊन जाईल. त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज लागणार नाही. आपण किती लोकांचं जगणं सुंदर करू शकलो, आपण किती लोकांना आपल्या आयुष्यामध्ये मदत करू शकलो, या निसर्गाच्या प्रती, या समाजाच्या प्रती ती कृतज्ञता आपल्या मनामध्ये आपण कायम ठेवली आहे का? मला वाटतं या गोष्टींचा विचार करावा. जगणं सुंदर करायचं असेल ना, 3 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. त्यातली पहिली गोष्ट निसर्ग, दुसरी गोष्ट समाज, आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे अर्थकारण. समाज म्हणजे आहे तरी काय हो? तुम्ही मिळूनच तर समाज झालाय. पण हल्ली आपण आधी आडनाव विचारतो आणि मग ठरवतो आता याच्याशी बोलायचं की नाही. कुठे घेऊन चाललोय आपण या सगळ्या सामाजिक ऐक्याला? सामाजिक ऐक्याशिवाय तो देश राहत नाही.
ते नेशन नाहीत, मग ते फक्त पॉप्युलेशन होऊन जाते, ती फक्त लोकसंख्या ठरते. येणाऱ्या पिढ्यांमध्ये हे सामाजिक ऐक्य टिकेल का? जात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण माणूस आहोत. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे, जोपर्यंत हृदयात वात्सल्य आहे, जोपर्यंत आपले हात कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावतात, जोपर्यंत आपले पाय कुणाच्या तरी मदतीसाठी धावतात, तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, ज्या दिवशी हृदयातलं वात्सल्य संपलं, ज्या दिवशी हातांचं कुणाच्या तरी मदतीसाठी सरसावणं संपलं, पायांचं कुणाच्या तरी मदतीसाठी धावणं संपलं, त्या दिवशी समजायचं आता आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपल्या भावना बोथट तर होत नाही आहेत ना, एकमेकांच्या विषयी आपल्या डोळ्यात प्रेम अजून जिवंत आहे ना. जोपर्यंत हे प्रेम आहे तोपर्यंतच आपण माणसं आहोत. साहेब, आमच्याकडे एक जण आहे, इतके पैसे आहेत त्याच्याकडं, 1 रुपया कधी कुणाला मदत करत नाही, आणि सगळ्या गावाला माहिती हे काहीच देत नाही, कुणीच त्याच्याकडे वर्गणी बिरगणी मागायला जात नाही. 4-5 पोरं काहीतरी कार्यक्रमासाठी मदत गोळा करत होते आणि दारातनं चाललेले होते, आणि हे नेमकं तिथं ओट्यावर बसलेलं होतं. पोरं म्हणली मागून तर बघू. एक जण म्हटला देत नाही, कशाला वेळ घालता, चला पुढं म्हणले. तरी त्यातलं एक पोरगं म्हटलं साहेब जरा 50 रुपये देता का, अमुक अमुक काम सुरू आहे गावात. त्यांना 50 रुपये आणि वर्गणी? म्हणला मी माझ्या पोराची शाळेची फी वेळेवर भरत नाही, घरात कुणी आजारी पडलं तर घाई घाई दवाखान्यात नेत नाही, आणि तुम्हाला 50 रुपये? हा म्हणला पुढं. पोरं म्हणली आम्हाला माहित होतं तुम्ही देत नाही, उगा आपलं विचारलं म्हणले. पोरं पुढं गेली. याला काय वाटलं कुणास ठाऊक, नीट ऐका. यानं त्याला परत बोलवलं पोरांना. म्हणला पोरांनो इकडे या. म्हणे काय? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बरोबर दिलं तर मी तुम्हाला 100 रुपये देईन. पोरं म्हणली 100 रुपये? आणि काका विचारा प्रश्न. त्यांना माझे 2 डोळे आहेत, एक खोटा आहे आणि एक खरा आहे. खोटा डोळा अमेरिकेहून बसून आणलेला आहे, आजपर्यंत भल्या भल्या तज्ज्ञांना ओळखता आलेलं नाहीये खोटा कोणता आणि खरा कोणता. तुम्ही जर पहिल्याच प्रयत्नात खोटा डोळा कोणता ते ओळखलं तर तुम्हाला 100 रुपये. लहान पोरग त्यांना काका मी सांगू? म्हणले सांग. आणि डावा डोळा खोटा आहे की म्हणे तुमचा. त्याला आश्चर्य वाटलं. त्यांना आजपर्यंत कुणालाच ओळखता आलं नाही आणि तू पहिल्याच प्रयत्नात सांगितलं डावा डोळा खोटा आहे, कसं सांगितलं? म्हणला काका खरं सांगू, मला तुमच्या डाव्या डोळ्यात आहे ना थोडंसं प्रेम दिसलं. म्हटलं हाच खोटा असला पाहिजे, तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुमच्याकडे शिल्लक आहे म्हणून. जोपर्यंत डोळ्यात प्रेम आहे, हृदयात वात्सल्य आहे, तोपर्यंत आपण माणसं आहोत. ज्या दिवशी हे संपलं त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. काय मजा आहे हो, किती प्रेम. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणारे या जगात जर कोण असेल, तुमची आई, तुमचे वडील, बहीण, भाऊ, मावशी, काय त्या नात्यांमध्ये गोडवा आहे. आता पण कुणाला कुणाकडे जायला वेळ नाही, कुणाला कुणाशी बोलायला वेळ नाही. सुट्टी लागली ना मामा घ्यायला आलेला असायचा, पिशवी टाकायची, मामा बरोबर गावाला जायचं, तिथं मग मामा बरोबर पोहायला जा, काय काय धमाल असायची सगळी. आता कुणी कुणाकडे मुक्कामी गेलेला आठवतंय का? 2 दिवस कुणाकडे गेलाय ताईन मुक्कामी थांबलाय असं झालंय का? आता कुणी कुणाकडे मुक्कामी जात नाही. आमच्या वडिलांची आत्या यायची आमच्याकडे मुक्कामी, आणि आत्या जर आली सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसत होत. आत्या जर 2 दिवस थांबली आणि 3ऱ्या दिवशी घरी जायला निघली ना, सगळं घर तिला एसटीला वाटा लावायला जात होत. आत्या नुसती एसटीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना येते, तिनं येते म्हणायला उशीर हो, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंत्यविधीला जातात, तिकडे प्रेत जळत असतं, इकडे निम्मे मोबाईलमध्ये असतात, कधी उरकतोय कुणाच ठाऊक नाही. साधनं वाढत गेली, पण आमच्या भावना कुठे विरून गेल्या हे मात्र कळलं नाही. ती संवेदनशीलता, ते प्रेम आमच्यामध्ये आहे का? आई वडील बहीण भाऊ, बघा आपल्यावरती कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता ओतप्रोत प्रेम करणारं या जगात किती माणसं आहेत तुमच्या आजूबाजूला, की तुम्ही केलेली प्रगती बघून एखाद्याला आनंद वाटेल अशी किती माणसं आहेत तुमच्या आजूबाजूला? फार मोजकी माणसं आहेत की ज्यांना तुमची प्रगती बघून आनंद वाटतो. आणि त्यात तुमच्या हक्काचे 2 माणसं आहेत, एक तुमची आई आणि दुसरे तुमचे वडील. तुम्ही
साहेब छोटी गाडी घ्या, 2 व्हीलर. बाप असं कौतुकानं सांगतंय, अहो पोरानं 2 व्हीलर घेतली हो, आम्ही सायकलवर फिरायचो, पोरानं काल 2 चाकी गाडी घेतली. तुम्ही छोटंसं घर बांधा, बाप सगळ्यांना सांगताय, अहो आम्ही सपरात राहिलो, पत्र्यात राहिलो, पोरानं काल बंगला बांधला. आणि तुम्ही 50 लाखाची गाडी घ्या, अख्ख्या गावात पेढे वाटा, 4 जण तर तुम्हाला म्हणणार हप्ते भरा, नाही तर फायनान्सवाले घेऊन जातील. तुमच्यावर मनस्वी प्रेम करणारी मोजकी माणसं आहेत. त्यात एक तुमची आई आहे आणि एक तुमचे वडील. इथं अनेक महिला आहेत. तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत. तुम्ही फक्त आईला फोन करा, आई मी उद्या येते बरं का. तुम्ही फक्त आईला कळवा मी उद्या येते, ती रात्रभर तर झोपतच नाही. बाई निघाली का, गाडीत बसली का, जागा मिळाली का, उतरली का. तुम्ही उमऱ्यात यायला उशीर, ती पटकन उमऱ्यापाशी पळत येते, भाकरीचा तुकडा वाळून टाकते, पाणी वाळून टाकते, पटकन जवळ घेते, तिचे ओठ गालावर लावते. 2 दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात, 3ऱ्या दिवशी तुम्ही जायला निघालात, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का हो? शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड घेऊन जा, लोणचं करून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्यात, वडे तोडून ठेवलेत, पापड लाटून ठेवलेत. सासरी काय मिळत नाही? सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं पोरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये. कोण करते एवढं प्रेम तुमच्यावर? बहिणाबाई असं जात्यावर दळत बसल्या होत्या, रस्त्यानं जाणारा वाटसरू तिथं थांबला, त्याला जीव घातलं, जेवता जेवता संसारातलं दुःख सांगितलं, आणि ते दुःख ऐकल्यानंतर वाटसरू म्हटला, आई एवढं दुःख आहे तुझ्या आयुष्यात, मग इथं नांदते का, इथं राहते का? बहिणाबाई म्हटल्या, लेकीच्या माहेरासाठी आई सासरी नांदते. माझी पोरगी जर माहेरी आली तर तिला माहेर पाहिजे, म्हणून इथं कितीही दुःख असलं तरी मला इथं नांदावं लागतं. किती प्रेम आईचं. आणि माझा दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं साहेब, त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. पोरांनी जर वडिलांना काही मागितलं, 2 दिवस थांब, पगार होऊ दे, आणि पोरीनं काय मागू द्या बरं, बापाला असं वाटतं कधी नेऊन देईल आणि कधी नाही. त्याला माहीत असतो 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. बाप स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालल, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देईल. वडील फाटलेलं बनियन घालतील, पोरीला चांगला ड्रेस घेऊन देतील. सायकलवर कामाला जातील MIDCत, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, हॉस्टेलची फी भरतील. पोरीच्या लग्नात बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो, दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना, मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो, तो बाप असतो. कोण करते एवढं प्रेम मला सांगा तुमच्यावरती? एवढं प्रेम जगात दुसरं कोणी करू शकत नाही. आजी आजोबा, इथं अनेक माझ्या आजीच्या आजोबांच्या वयाची माणसं येत आहेत. आजीचा सगळा संसार करून झालाय. आजीची शेवटची मैत्रीण जर कोण असेल तर तिची नात आहे. नातवाला तर सगळं जग बघायचंय. नातवाचा पहिला मित्र जर कोण असेल तर त्याचे आजोबा आहेत. आजोबांनी जवळ घ्यायचं असतं, आजीनं जवळ घ्यायचं असतं. येणाऱ्या पिढ्यांना राम कृष्ण ज्ञानोबा तुकोबा शिवाजीराजे संभाजीराजे सांगायला नको? त्याच्यासाठी ही नाळ आपल्याला, मला मान्य आहे नोकरीच्या निमित्तानं आपल्याला बाहेर गावी जावं लागेल, आजी आजोबा गावाकडे राहतील, रोज नाही भेटीगाठी शक्य, पण ही नाळ तुटू देऊ नका. यांच्या महिन्या 6 महिन्यातनं वर्षभरातनं सणासमारंभाला सुखदुःखात तरी गाठी भेटी होतात का याची जाणीवपूर्वक काळजी घ्या. तंत्रज्ञान बदलतंय, एकमेकांचा संवाद आहे का याची काळजी घ्या. इथं ज्यांनी आजी आजोबा अनुभवलेत, आठवून बघा बरं आपली आजी आजोबा काय जगले हो. साधनं नव्हती, संपत्ती नव्हती, पैसे नव्हते, पण माणसं आनंदात जगली. एक मित्र त्याच्या आजीची खूप सुंदर गोष्ट सांगायचा. म्हणायचा की आम्ही सगळेजण नोकरीच्या निमित्तानं शहरात आलो आणि आजी आजोबा गावाकडे होते वाड्यावर, पण वडिलांनी मात्र आमच्या ठरवलं होतं जरी आपल्याला नोकरीनिमित्त बाहेर राहावं लागलं तरी मात्र सणासमारंभाला गावाकडे जायचं, ही नाळ कधी तुटता कामा नये. आणि म्हणून आम्ही दर दिवाळीला गावाकडे यायचो.
सगळे नातवंड दिवाळीच्या निमित्तानं तरी वाड्यावरती जमायचे. आजी आमची डोळ्यात जीव आणून वाट बघत बसायची. कशी होती आजी? नऊवारी लुगडं, चोळीला बांधलेली गाठण, कमरेला खोवलेली पिशवी. त्या पिशवीत वर्षभरात 100-200 रुपये साठवून ठेवायची आणि आल्यानंतर सगळ्या नातवंडांमध्ये ₹2 करत वर्षभरातली सगळी दौलत वाटून टाकायची. वर्षभरातली सगळी दौलत नातवांच्या हातावर ठेवणारी आजी जगातली सगळ्यात श्रीमंत बाई होती. तो सांगायचा, आजोबांचा आजीला धाक होता. साधी नजर अशी वळवली सगळा वाडा गप बसायचा. एकदा नुसता तांब्या कलंडला आजीच्या हातानं आणि ताटात पाणी सांडलं तर आजोबांनी सगळ्यांदेखत आजीचा अपमान केला. पण आजीनं मात्र म्हाताऱ्याची कायम ठेप ठेवली. कधी कपड्याची इस्त्री मोडू दिली नाही तर कधी वेळेवरचं जेवण चुकू दिलं नाही. आजीचं फार प्रेम. आजी मोठ्या घरातली. आमचा फक्त वाडा मोठा पण परिस्थिती मात्र जेमतेम होती. दिवाळीच्या सणाला 5-50 जण दिवाळीला यायचो आणि मग अंगणामध्ये तळवट टाकायचा आणि सगळ्यांनी त्या तळवटावरती झोपायचं. आजीसोबत आम्ही सगळेजण झोपायचो. उषा जेमतेम, ज्याच्या मनगटात रग त्या नातवाला डोक्याखाली घ्यायला कापसाची उशी मिळायची. मला मात्र कधी उशी मिळाली नाही. रांजणाच्या कोपऱ्यात जाऊन मी रडत बसायचो. तशी आजी यायची, मला उचलून घेऊन जायची. पण माझं नशीब थोर. बाकीच्यांना डोकं टेकवायला कापसाची उशी मिळाली पण मला मात्र झोपायला रात्रभर आजीचा हात मिळाला. आजीच्या हातावरती डोकं ठेवायचो आणि झोपी जायचो. आजीला म्हणायचं, आजे एखादी गोष्ट सांगशील? किती गोष्टी आजीनं मला सांगितल्या. ज्ञानोबरायांची आई रुक्मिणी, सीता, कौशल्या, चोखोबरायांची पत्नी सोयराबाई, जनाबाई, किती किती सगळ्या बायांची दुःख आजीनं मला सांगून झाली होती. सीतेची गोष्ट सांगताना आजी मात्र हळवी व्हायची. म्हणायची, सीता तशी जनकाची पोरगी, मोठ्या घरातनं आली, इकडं अयोध्येची राणी झाली असती पण नशीब असं तिला वनवासाला जावं लागलं. तिला अयोध्येच्या राजवाड्याचा मोह झाला नाही पण वनवासाला असताना मात्र तिला सोन्याच्या हरणाचा मोह झाला आणि गेलं झालं आयुष्याचं मातेर. प्रभू रामचंद्र सोन्याचा हरिण पकडायला धावले आणि इकडं मात्र रावणानं सीता पळून नेली. आजी हळवी होऊन म्हणायची, आम्हा बायांचं जगणंच मेलं असं. कशाचा हट्ट करायचा नाही आणि कशाचा हट्ट केलाच तर झालं वाटोळं. सीतेची गोष्ट सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रू यायची. मी झोपी जायचो. आता मी कॉलेजला पुण्याला आलो, मोठे झालो. कॉलेजला एका खोलीमध्ये मी आणि माझा मित्र राहायचो. दिवसामागून दिवस उलटून गेले. आजी आता थकली होती, आजोबाही थकले होते. माझी तब्येत बरी नव्हती. परीक्षा जवळ आल्या. वडिलांना फोन केला, खूप दिवस झालं आजीची भेट नाही. परीक्षा जवळ आल्यात, आजीला जरा पाठवता. वडिलांनी आजीला पाठवलं. आजी आली. गोळ्या औषधं तर सुरूच होती पण आजीच्या नुसत्या येण्यानं सुद्धा मला आता बरं वाटायला लागलं होतं. एवढीशी खोली पण आजीनं त्या खोलीचं घर करून टाकलं. उमऱ्यामध्ये 4 टिपके देऊन रांगोळी काढायची. येताना काय घेऊन आलती आजी? एक पिशवी, त्यात तिची 2 लुगडी, एक छोटासा आरसा, केस विसरायची फणी, कुंकाची त्या मेणाची डबी, कुंकाचा करंडा आणि एक हरिपाठाचं पुस्तक. आम्ही अभ्यासाला बसलं की शेजारच्या मंदिरात जाऊन हरिपाठ म्हणत बसायची. माझ्या परीक्षा झाल्या. वडिलांनी फोन केला, 4 दिवसांनी मी आजीला घ्यायला येतोय. मी म्हटलं ठीक आहे. लहानपणी आजी ₹2 माझ्या हातावरती टेकवायची. म्हटलं आजीला जरा पुणे फिरवायला हवं. आजपर्यंत कधीच 2 चाकी गाडीवर आजी बसली नव्हती. पहिल्यांदा तिला बसवलं, सगळं पुणे फिरवलं. सारसबागेच्या बाहेर तिनं भेळ खाल्ली आणि लक्ष्मी रोडला बर्फाचा गोळा खाल्ल्यानंतर आजीचे लाल झालेले ओठ मी तिला तिच्याच आरशात दाखवले तेव्हा खुदकन हसली होती आजी. ₹2 हातात टेकवायची. आता मीही 200-400 साठवले होते. आजी आता 2 दिवसांनी जाणार म्हणून मी आजीसाठी एक साडी आणली आणि म्हटलं अजय ही साडी नेस. तशी आजी लाजली आणि म्हटले मी कशाची नेसते? अगं अजय मी आणली आहे, नेसून तर दाखव. ती म्हटली आत्ता नाही, गावी जाईल, आधी मोठ्या जावला घडी मोडायला देईल आणि मग मी घालल. ह्या जुन्या बायकांना विचारा, नवऱ्यानं जर कधी साडी आणली तर बायांनी पहिल्यांदा घातली नाही, आधी जावला घडी मोडायला द्यायची आणि मग स्वतः नेसायची. आता तरुण पोरींला घडी मोड हा शब्द तर माहित आहे का? आणि नवऱ्यानं साडी आणल्यावर आपण कुणाला घडी मोडायला देतो? लगेच नेसायची, लगेच सेल्फी, लगेच स्टेटस. आणि साहेब दिवसभर बघायचा, कुणी कुणी बघितलंय, कुणी कुणी बघितलंय, कुणी कुणी बघितलंय. आता आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. आजीला सगळं पुन्हा फिरवलं. 2 दिवसांना आज वडील येणार होते, आजीला घेऊन जाणार होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी वडिलांचा फोन आला, लवकर निघा,
लगेच शिवाजीनगरच्या स्टँडला ये, नगर गाडी लागलेली असेल, मी नगरच्या स्टँडला येऊन थांबतो. म्हटलं अहो बाबा तुम्ही येणार होते ना घ्यायला? नाही रे लगेच निघ. म्हटलं काय झालं? वडिलांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं आजोबा गेले. आजीला सांगू कसं आजोबा गेले म्हणून? आजीला म्हटलं आजोबांची तब्येत बरी नाही आजी, लगेच निघावं लागतंय. खोलीवरनं निघालो, शिवाजीनगरच्या स्टँडला धावत पळत आलो, गाडीत बसलो. या सगळ्या गडबडीत आजीची पिशवी मात्र तशीच खोलीवरती विसरून राहिली. काहीतरी गडबड आहे याची जाणीव आजीला झालेली असावी. सारखी खिडकीतनं डोळ्याला पदर लावून बाहेर बघत होती. 2 तासांचा प्रवास, पण तो 2 जन्मांचा वाटत होता. एकदाचं नगर आलं, आम्ही खाली उतरलो, तसे वडील घ्यायला आलेले. गाडीत बसलो आणि गावी गेलो. गावी जाईपर्यंत कुणी कुणाशी एक शब्द बोललं नाही. गावाकडे गेलो, वाड्याच्या समोर झालेली गर्दी बघितली आणि मग मात्र आजीनं हंबरडा फोडला. तशीच आजी धावत पळत गेली, आजोबांच्या छातीवरती डोकं ठेवून रडली. तिच्याच कुणा एका मैत्रिणीनं तिच्या पायातले जोडवे काढले आणि तिच्या हिरव्यागार बांगड्यांवरती शेवटची टिचकी मारली. सगळे विधी आटोपले. आम्ही आमच्या गावी निघून गेलो. सगळेजण जिकडच्या तिकडचे पांगले. 8-15 दिवसानं मला वाटलं पुन्हा आजीला भेटावं. पुन्हा आजीला भेटायला आलो. माझ्याबरोबर माझा मित्र होता. 2 दिवस गावी राहिलो, पण आजी मात्र बोलली नाही, पहिल्यासारखी खुलली नाही. जाताना खोलीवर राहिलेली पिशवी तिच्या हातात दिली. म्हटलं आजे त्या दिवशी गडबडीत आलो, पिशवी खोलीवर विसरलीस. आजीनं त्या पिशवीतलं सामान असं खाली ओतलं. काय होतं? एक नवी कोरी साडी जी तिनं कधी वापरली नाही, तिची 2 जुनी लुगडी, एक आरसा, मेणाची डबी, कुंकाचा करंडा, हरिपाठाचं पुस्तक. हरिपाठाचं पुस्तक तिनं हातात घेतलं, कुंकाच्या करंड्याकडं, मेणाच्या डबीकडं बघितलं आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून पुन्हा एकदा आजी रडली. काय करू आता या सगळ्याच? लहानपणी मी तिच्या हातावरती डोकं ठेवून रात्र रात्र झोपलो होतो. आज पहिल्यांदा तिनं माझ्या खांद्यावरती डोकं ठेवलं होतं. अश्रू आजीचे होते, पण त्यात सगळ्याच होत्या की ज्ञानोबांची आई रुक्मिणी, सीता, अहिल्या, सगळ्या बायांची दुःख माझ्या खांद्यावरून ओरघळून गेली. आजोबा गेले तशी काही दिवसानं आजीही गेली. गावाकडं वाडा आहे, पण भिंती मात्र खचल्यात. सगळी नातवं, सगळी पाखरं आपापल्या घरट्यामध्ये आता विसवून गेलीत. गावाकडं कुणाचं जाणं येणं फारसं आता उरलेलं नाही. पण वडिलांनी सवय लावली होती, कुठेही गेलात गावाकडची नाळ तुटू देऊ नका, जात येत जा. यावर्षी मी ठरवलं आपण दिवाळीला गावी जायचं. माझ्या पोराला आणि पोरीला घेऊन मी गावी आलो. सगळं गाव दाखवलं, मंदिरात घेऊन गेलो. पोरीला सांगितलं हे ग्रामदैवत आजोबांच्या खांद्यावर बसून आम्ही यायचो. घंटा वाजवता यावी, हात तिथपर्यंत पोहोचावा म्हणून आजोबा शरीराचा सगळा भार थकलेल्या चवड्यांवरती उचलायचे, का तर नातवाला घंटा वाजवता आली पाहिजे. आता आजी नाही, आजोबा नाही. वाड्यातल्या भिंतीवरती आजी फोटो लावलेले आहेत, कधीतरी घातलेले हार तेही आता सुकून गेलेले आहेत. मी हार पुन्हा त्या फोटोंवरती लावले. फोटो पुसण्याच्या निमित्तानं आजीच्या गालावरून एकदा हात फिरून घेतला. संध्याकाळी तळवट टाकला. माझ्या लेकाला आणि लेकीला घेऊन मी त्या तळवटावरती झोपलो. आता वाड्यामध्ये कापसाच्या उशा अनेक आहेत, पण त्याच्यावरती डोकं टेकवायला पोरं उरली नाहीत. माझ्या हातावरती माझ्या लेकीनं डोकं टेकवलं आणि मला म्हटली बाबा एखादी गोष्ट सांगशील? आजीनं मला किती गोष्ट सांगितल्यात, पण मी माझ्या लेकीला मात्र माझ्या आजीची गोष्ट सांगितली. वर्षभराची ₹1-2 करत साठवलेली सगळी दौलत नातवांच्या हातावरती टेकवणारी जगातली सगळ्यात श्रीमंत बाई. अशा बाया, असे आजोबा, अशा आज्या तुमच्याकडे आहेत का? असतील तर त्यांना जपा. मॉलमध्ये आजी आजोबा विकत मिळत नाहीत. ती नाळ जुडून ठेवा. मला माहीत आहे म्हातारी माणसं चिडचिड करतात, रागवतात, एक प्रश्न 10 वेळा विचारतात, पण म्हातारी माणसं ही लहान लेकरासारखी असतात. हे असंच राहाडगाडग आहे. लहानपणी आपण 100 प्रश्न त्यांना विचारलेत आणि 100 प्रश्नांची उत्तरं त्यांनी न कंटाळता दिली आहेत. आपलं बोडबडं बोलणं कुणाला पटतही नव्हतं, कुणालाही कळतही नव्हतं, कुणाला आवडतही नव्हतं, पण आपल्या न कळणाऱ्या बोबड्या बोलण्याचं कौतुक मात्र आपल्या आईला होतं. या माणसांनी तळहाताच्या फोडासारखं आपल्याला जपलंय. आता वेळ आहे आपण त्यांना जपू. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं मात्र महत्त्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांनी त्या माणसांना जपा. परत ही माणसं आपल्याला औषधालाही सापडणार नाहीत. बघा इथं आहेत ना 2 ते 3 फक्त टोपीवाले शिल्लक आहेत. पुढं बसलेले एक बाबा आहेत आणि मागं 1-2 जण आहेत.
नऊवारीतली आजी तर हां एखादी अर्धी असेल, संपली ही पिढी. आता ही माणसं तुम्हाला परत सापडणार नाहीत. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांनी बोला. काय अपेक्षा आहे त्यांची? त्यांची अपेक्षा आहे यांनी बोलावं, ऐकावं, आम्हाला काय हवं नको ते विचारावं. फक्त तुम्ही या म्हाताऱ्या माणसांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या. काय निर्णय आहेत घरातले? संध्याकाळी फक्त विचारा, आई ही भाजी करू का? ती म्हणत नाही हीच कर, पण तिला वाटतं अजून आम्हाला कोणीतरी विचारतंय. या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घ्या. जगणं सुंदर आहे. निसर्गाशी जुळून घ्या, समाज, कुटुंब व्यवस्था यांच्याशी जुळून घ्या. आणि सगळ्यात शेवटचा 2 मिनिटाचा एक मुद्दा सांगून मी थांबणार आहे. अर्थकारण. मजबूत पैसे कमवा. कुणी जर येणाऱ्या पिढ्यांना सांगत असेल 1 रुपयावर जात नाही, पैशाला कोंबडी खात नाही, आणि पैशावाल्याला कुठं झोप आहे का, आणि त्याला कुठं सुख आहे का, त्याला म्हणायचे तुझ्याकडेच ठेव. हे असं सांगून तरुण पोरांना अकार्यक्षम बनवण्याचा धंदा कुणीही करू नये. पोरांना सांगा, उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या, प्रशासनात या, चांगल्या नोकऱ्या करा. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत. झुकून द्या स्वतःला, बक्कळ पैसे कमवा. फक्त एक वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबारायांचं, जोडून या धन उत्तम व्यवहार. पैसे कमवायचे, पण आपला व्यवहार चांगला असला पाहिजे. कुणाच्या माना मुरगाळून, कुणाला फसवून, लुबाडून असे पैसे कमवायचे. आपल्या आपल्या ताकदीनं कमवायचे आणि कमवलेल्या पैशांचा आनंद सुद्धा घ्यायचा. साहेब, काहींना कमवायचं कळतं, पण त्याचा आनंद घ्यायला पण वेळ नाही. परवा तर एक जण मला म्हटला, मी इतका बिझी आहे, मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ नाही. तुमच्याकडे ढिगाणं संपत्ती आहे आणि योग्य ठिकाणी तुम्हाला खर्च करायची नाही. उपयोग आहे का साहेब तिचा? आमच्याकडे एक जण आहे, सोन्याची वीट आहे त्याच्याकडे, आणि घरात पुरून ठेवली. दर रविवारी उठतंय, उकरतंय, हाय का नाही बघतंय, परत पुरून ठेवतंय. मागच्या रविवारी उठला, उकरलं, वीट गेली ना चोरीला. पोलीस स्टेशनला गेला, म्हणला माझी सोन्याची वीट चोरीला गेली. पोलीस म्हणले तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तुझ्याकडे सोन्याची वीट असेल. हे म्हणते माझ्या पंजानं माझ्या आज्याला दिली ती, आज्यानं माझ्या वडिलांना, मग मला असं तसं. ते म्हणले मग तू काय केलं? ते म्हणला मी काहीच नाही, मी पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत पुरून ठेवायचो. पोलीस म्हणले एवढंच आहे ना, उद्या तुझी वीट सापडून ठेवू. दुसऱ्या दिवशी हा पोलीस स्टेशनला गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. हे म्हणते अहो माझी सोन्याची होती साहेब, आणि तुम्ही दगडाची देताय. पोलीस म्हणले तुला काय करायचंय, सोन्याची असू नाही तर दगडाची, तुला काय करायचंय? जर तुला खर्चच करायची नाही, तुला पुरून उकरूनच बघायची आहे, मग सोन्याची असू नाही तर दगडाची तिचा उपयोग आहे का? तुमच्या दारात बाग फुलून आली, 2 फुलं इतरांना द्या. तुमचे सूर जुळून आले, 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं, ओंजळवर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली, अशाच मानावर करून बघू नका. थोडंसं खाली झुका, आणि जी माणसं मातीत मिसळतात त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का, याच्यासाठी प्रयत्न करा. निसर्ग, समाज आणि अर्थकारण या 3 मुद्द्यांना स्पर्श करूनच आपल्याला आपलं जगणं सुंदर करता येईल. ज्यांची परिस्थिती बेताची आहे, रडू नका, लढा. आणि आहे त्या परिस्थितीत काहीतरी आनंदाचे क्षण शोधता आले पाहिजेत. शेवटचं 1 मिनिट घेतो मी. मी ज्या घरात राहिलो आणि लहानाचा मोठा झालो, आमचं घर पत्र्याचं होतं. मी नेहमी सांगत असतो. आणि आमचा साहेब पत्रा असा होता, नुसती उडी मारली का पत्र्याला हात लागायचा. मी माझ्या आईला म्हणायचं, आई कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची, आपलं एकटंच पत्र्याचं का? ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची तू नशिबवान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हणायचो का? ती म्हणायची बघ, घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय. म्हणायचं पैसे नव्हते, पण आनंद मात्र भरभरून होता. असा छोट्या छोट्या क्षणांमधला आनंद आपल्याला घेता येईल का? तो टिपकागदासारखा शोषून घेण्याचा प्रयत्न करा आणि मस्त हसत राहा. मी आल्यापासून 2-3 बघतोय, हसलेच नाहीत. ते हसा वाटलं तरी शेजारी बघ, तो हसतोय का? बरं हसायला काय पैसे लागतात का? बरं माणसालाच हसता येतंय, ताई जनावरांना हसता येतंय का? तुम्ही शेणकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय कधी? म्हैस म्हणते प्लीज वेलकम इन गोठा.
साहेब, तुम्ही कधी गाढवाला हसताना बघितलंय? ज्या दिवशी गाढव हसायला सुरू करल त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला, आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करल त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास. तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया आणि सुनित्राताई, आपण मला इथं बोलवलं, तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट.